लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गॅस सिलेंडर, सोनं, चांदी, सीएनजीच्या दरवाढीनंतर आता देशभरात पेट्रोल डिझेलही महागलं. पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ. मुंबईमध्ये 106 रुपये 50 पैसे पेट्रोल तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार. देशभरात पेट्रोल डिझेलचे हे नवे दर आजपासून लागू. सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारी मोठी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण ही इंधन दरवाढी मागची मुख्य कारणं. तर दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष निश्चल सिंघानी यांची ही माहिती. गेल्या 42 महिन्यांमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर वाढल्यानं देशभरात महागाईचा हा भडका. कमर्शियल सिलेंडर 993 रुपये, सीएनजीचे 2 रुपये तर सोनं चांदी आयात शुल्क 15% वाढलं. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आज मुंबईमध्ये मोर्चा तर सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नसल्याची राजू शेट्टींची माहिती. राजू शेट्टी, विनायक राऊतांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आता मंत्री परिषदेची बैठक घेणार. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार. मंत्री परिषदेची ही बैठक 21 मे संध्याकाळी 5 वाजता होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास, फडणवीस बुलेटवरून विधानभवनात तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकने प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा इलेक्ट्रिक कारनं विधानभवनात. विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं. माझा बाईक प्रवास लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून हरताळ. सुनेत्रा पवारांचा मुंबई पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पुणे बारामती दरम्यान ऑन रोड दौरा तर बारामतीच्या होळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी जाताना हेलिकॉप्टरचा प्रवास टाळला. मुंबई ते पुणे विमानानं तर बारामतीकडे जाताना कारनं प्रवास. शासनाचे इव्हेंट्स रद्द करा. सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहे त्यातनं बाहेर या. नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक तर राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची सुद्धा मागणी. निवडणुकीच्या निकालानंतरच आवाहन का केलं? इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल तर मोदींना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची सुद्धा मागणी. प्रचार दौऱ्यांसाठी हजारो कोटी खर्च करणारे आता त्यागाचं नाटक करतायत. तर हा फक्त युद्धाचा नाही तर 12 वर्षातील अपयशी आर्थिक धोरणांचा परिणाम. आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. पालखी मार्गाच्या पाहणीवेळी नितीन गडकरींचा बसमधून प्रवास. मात्र गडकरींच्या बसमागे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 40 गाड्या. मंत्री नितेश राणेंचा शासकीय बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास. रवींद्र चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानानं प्रवास. मोदी फडणवीसांच्या आवाहनानंतर छान काटकसर सुरू आहे. रोहित पवारांची यावर टीका तर रोहित पवारांकडून चव्हाण आणि महाजनांचा हा फोटो सुद्धा शेअर. एकदा बाईकनं आलं म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. सरकारचे मंत्री चार्टर्ड विमानानं फिरतात. अंबादास दानवेंची टीका तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनीही बाईकवरच फिरावं. अनिल परबांचं आवाहन. केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीच्या दौऱ्यावर असताना 20 ते 25 वाहनांचा ताफा तर माझ्या ताफ्यात एकच गाडी. मात्र कार्यकर्ते माझ्याकडे काम घेऊन आले. रामदास आठवलेंचं स्पष्टीकरण. राहुल गांधींचे 22 वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये 54 विदेश दौरे तर या विदेश दौऱ्यांसाठी फंडिंग कुणी केलं? भाजपच्या संबित पात्रा यांचा हा सवाल. पंतप्रधान मोदींचं पाप लपवण्यासाठी भाजपचे काही लोक भुंकतायत तर त्यांना जास्त गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. संबित पात्रा यांच्या टीकेनंतर राहुल गांधींवरील टीकेवरून नाना पटोले यांचा हा पलटवार. आनंद परांजपेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. कोणतीही नाराजी नाही. स्वेच्छेने शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याची परांजपेंची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे तर आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे हे अधिकार होते. पटेल तटकरेंच्या कर्तृत्वाची मला कल्पना. कुणाला कोणतं पद द्यायचे हा त्यांचा पक्षाचा अधिकार. राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे अधिकार कमी केल्याच्या चर्चेवर शरद पवारांचं हे वक्तव्य.
राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे, तर शरद पवारांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. डीसीएम सुनेत्र पवार आज पुणे जिल्ह्याची डीपीडीसी बैठक घेणार, तर जिल्ह्यातील विकास कामांचाही आढावा घेणार. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑनलाईन बैठक पार पाडणार. पवारांच्या राष्ट्रवादीची 20 तारखेला महत्वपूर्ण बैठक. आजी माजी आमदार उपस्थित राहणार. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार. तटकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर 20 तारखेच्या बैठकीला महत्व. वारकऱ्यांमध्ये डावे आणि उजवे असं काहीही नाही असे वाद निर्माण करणं हा साधू संतांचा अपमान. वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर गडकरींचं हे उत्तर. सोलापूर शहरातील उड्डाणपूल करू शकलो नाही, क्लिअरन्स न मिळाल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही. गडकरींकडून खंत व्यक्त. तर 2029 पर्यंत जिल्ह्यामध्ये 1 लाख कोटींची कामं करणार, गडकरींचं आश्वासन. गडकरी मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता. सोलापुरातील कार्यक्रमात प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. गडकरी मुख्यमंत्री असते तर राज्याची परंपरा बळकट राहिली असती, असंही प्रणिती शिंदेंचं भाष्य. निदा खान प्रकरणी शिरसाटांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी. पत्राद्वारे एसआयटी चौकशीचीही मागणी. शिरसाटांच्या पत्रात जलील यांच्या नावाचाही उल्लेख. श्याम महाराजांवर आता सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल. दरम्यान रोहित पवारांचा हा आरोप, तर माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे. श्याम महाराज राठोड यांचं स्पष्टीकरण. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची श्याम महाराज राठोड यांची मागणी. रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे. आधी स्वतःचे आमदार आणि खासदार सांभाळा. गायकवाडांची टीका. तर दादांचे 22 आमदार भाजपात जाण्याच्या चर्चा असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं. भिवंडीमधील आउटलेट मॉलवरून खासदार सुरेश म्हात्रे आणि माजी मंत्री कपिल पाटलांमध्ये झुंपली. मॉलला कपिल पाटलांचा वरदहस्त. म्हात्रेंचा आरोप, तर म्हात्रेंनी स्वतःचे अनधिकृत बांधकाम आधी पाडावे. कपिल पाटलांचा हा पलटवार. अंबरनाथमध्ये शिवसेना भाजप युतीनंतर आता नाराजीचे सूर. युतीनंतर शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये अस्वस्थता. निवडणुकीच्या आधीच युती व्हायला हवी होती. शहर प्रमुख अरविंद वाळेकरांकडून नाराजी व्यक्त. पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. एटीएससह आयबी आणि पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू. रुग्णालयातील डॉक्टर नर्ससह आतापर्यंत 13 जणांचा जबाब नोंदवला. हडपसरमधील बॉम्ब प्रकरणातील सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती निर्दोष असल्याचं समोर. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित व्यक्ती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर. बॉम्ब ठेवणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू. पुण्यातील बॉम्ब प्रकरणातील एक संशयित मांजरीमध्ये असल्याची माहिती. तर मांजरीच्या हनाजी वस्ती परिसरात पुणे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन. एका संशयिताच्या घरावर आणि दुकानावरही छापेमारी. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज फैसला. 4 आरोपींसह अश्विनी चिनानीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. तर आरोपी तौसिफ अत्तार सध्या पोलीस कोठडीत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक. बैठकीमध्ये नीट परीक्षेची तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि निगराणी यंत्रणा यांचा सविस्तर आढावा. नीट पेपरफुटीचा सीबीआयकडून सर्व बाजूंनी तपास सुरू. एनटीएकडून कुठे चूक झाली, प्रश्नपत्रिका कशी फुटली याचा तपास सुरू. नवीन परीक्षेचं वेळापत्रक तयार करणं एनटीए समोर आव्हान. तर परीक्षा शक्य तितक्या लवकर कशी घेता येईल यावरही एनटीएकडून काम सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट. परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान पुण्यातल्या मनीषा वाघमारेकडे 21 वेगवेगळ्या बँक खात्यांमधनं लाखो रुपये जमा. तपासातनं ही धक्कादायक माहिती समोर. अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल. खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोप पत्र दाखल. 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडून चौकशी. तर प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची समता पतसंस्थेतील खाती बनावट. रुपाली चाकणकरांचा दावा, तर गुवाहाटीचा प्रवास खरातसोबत केलेला नाही. चाकणकरांचं स्पष्टीकरण. नसरापूर अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयीन कोठडी. तर आरोपी भीमराव कांबळेची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. अनिल अंबानींच्या एडीए ग्रुपशी संबंधित प्रकरणांमध्ये सीबीआयची आता कारवाई. तर मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरूमधील 7 ठिकाणी छापे. मुंबई विशेष सीबीआय न्यायालयाच्या सर्च वॉरंटनंतर ही छापेमारी. गेल्या 42 महिन्यांमध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर. एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर हा 8.30%. मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88% होता.
आधीच उष्णतेनं हैराण, त्यामध्ये आता महावितरणकडून 40 ते 60 हजारांची बिलं. पुण्यातल्या फुरसुंगीमधील पार्क इन्फिनिया या इमारतीतला हा प्रकार. लोकांनी प्रश्न केल्यावर मुजोर अधिकाऱ्यांनी वीजच कापली. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या गेटवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन. कांद्याला भाव नसल्यानं पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. मंत्रालयाच्या गेटवर कांदा फेकत निषेध. कांदा उत्पादकांचं आंदोलन योग्य, त्यांचे प्रश्न गंभीर असून सुद्धा राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कांदा प्रश्नावरून अंबादास दानवेंची टीका. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर बाजार या समितीमध्ये आता गेटवर शेतकऱ्यानं कांदा फेकला. कांद्याला आधारभूत किंमत सुद्धा मिळत नाहीये. सरकार उघड्या डोळ्यानं तमाशा पाहत आहे. खासदार कल्याण काळेंची ही टीका. कांदा प्रश्नी जयंत पाटलांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तर कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात. कांद्याला तातडीनं 2,000 रुपये हमीभाव आणि प्रति क्विंटलला 1,500 रुपये अनुदान द्यावं, जयंत पाटलांची मागणी. अहिल्यानगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले. कांद्याला 2 रुपये 14 पैशांचा प्रति किलोचा हा भाव. दरम्यान अवकाळी पाऊस आणि कडक उन्हामुळे कांद्याचा दर्जा खालावल्यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मुंबईतले रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना स्थगिती द्यावी, आमदार वरुण सरदेसाईंची मागणी. तर मोदींनी काटकसरीनं आवाहन केलं असताना पालिका एवढ्या मोठ्या खर्चाचा आग्रह का धरतेय, सरदेसाईंचा सवाल. मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू. दररोज 520 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा कमी होणार. जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं हा निर्णय. तर पाणी पुरवठ्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट. विद्याविहार पुलासाठी आजपासून विशेष ब्लॉक. गर्डर बसवण्याच्या कामासाठी 15 ते 18 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक. कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल फेऱ्यांमध्ये सुद्धा बदल. वसई किल्ल्यात मित्राचा मैत्रिणीवर प्राणघातक हल्ला. तरुणीवर तिच्याच मित्रानं चाकू हल्ला केल्याची माहिती. मैत्रीण दुसऱ्यासोबत मैत्री वाढवत असल्याच्या संशयानं हा हल्ला. हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी, तिच्यावर उपचार सुरू. पुणे महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाला वेग येणार. तर शासकीय जमिनीच्या पार्श्वभूमीवर आता पालिकेकडे वर्ग करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. तर विनामूल्य हस्तांतरित जागा झाल्यानं मुळा मुठा नदीच्या प्रकल्पाला वेग येणार. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संस्थापक आणि विश्वस्तांवर आता गुन्हा दाखल. सुरक्षा रक्षकाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा. समीर दाभोळकर यांनी तब्बल 42 महिन्यांच्या पगार थकवल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती. मीरा भाईंदरमध्ये रिक्षावाल्यांसाठी मराठी भाषा शिकवणी कार्यशाळा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची संकल्पना. तर 10वी बोर्डामध्ये पहिली येणारी विद्यार्थिनी सपना कुमारीच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा. जेजुरीतील हळद भंडारा आता कायदेशीर चौकटीत येणार. तर भंडाऱ्याचं वर्गीकरण करून भेसळ रोखण्यात येणार. जेजुरी गडावर भंडारा उधळून आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासनाचा हा निर्णय. सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेसह आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. आजार बरा करण्याचा आमिष दाखवून औषधाच्या नावाखाली पैसे उकळल्याचा प्रकार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 45 मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन. सुनेत्रा पवारांच्या हस्ते होळ इथल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. गडकरींकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुणे ते पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी. पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. मर्दानी खेळांसह शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि व्याख्यानांसारख्या विविध कार्यक्रमांचंही आयोजन. साताऱ्यामध्ये आज प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरकुलांचा लोकार्पण सोहळा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार. योजनेसाठी 10,000 कोटींच्या निधी वितरणाचा कार्यक्रम. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर भूसंपादनातील शेतकऱ्यांना दिलासा. तर 2024 प्रमाणे मोबदला देण्यासाठी सरकार सकारात्मक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे निर्देश. बीडमध्ये अहमदपूर अहिल्यानगर मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम. तर 2 दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे. अतिक्रमणामुळे अपघात होत असल्याचाही आरोप. अकोल्यात काल 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर सुद्धा शुकशुकाट. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता आता वाढली. बदनापूर तालुक्यामध्ये मोसंबी पेरूसह फळबागा सुकल्या. जीवापाड जपलेल्या बागा वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये उष्णतेच्या तीव्रतेनं विहिरींनी तळ गाठलाय. पाण्यासाठी विहिरींच्या खोलीकरणासाठी सुरुवात. तर काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्यात.
मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.